डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची भव्य व उत्साही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद भोसले, बाबा करगुळे, विजया थोरात, श्रीदेवी फुलारे हे आहेत. शहर मध्यचे दमदार आमदार देवेंद्र कोठे यांनी या पदयात्रेला उपस्थिती दर्शवत प्रचाराला विशेष बळ दिले. ही पदयात्रा कोनापुरे चाल, NG मिल चाळ तसेच प्रभाग क्रमांक 15 मधील विविध भागातून मार्गक्रमण करत गेली. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे जागोजागी स्वागत केले. फुलांची उधळण, औक्षण आणि घोषणा देत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने संपूर्ण परिसरात विजयाचा उत्साह दिसून आला. भाजपच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ नागरिकांचा वाढता सहभाग पाहता प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते. पदयात्रेनंतर NG मिल चाळ परिसरात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत चारही उमेदवारांनी उपस्थित मतदारांना संबोधित करत विकासाच्या मुद्द्यावर विश्वास व्यक्त केला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना संधी द्यावी असे आवाहन उमेदवारांनी केले. यावेळी शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यावर जोरदार टीका केली. कोठे म्हणाले, चेतन नरोटे यांनी कोठे कुटुंबावर विश्वासघात केला आहे. या निवडणुकीतील तुमचे मत म्हणजे स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे आणि स्वर्गीय महेश कोठे यांच्या कार्यावर शिक्कामोर्तब आहे. त्यांनी मतदारांना भावनिक साथ घालत भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या संपूर्ण कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. पदयात्रा आणि सभेमुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचा प्रचार अधिक गतीने पुढे जात असल्याचे दिसून आले. स्वर्गीय दादासाहेबांचं स्वप्न, स्वर्गीय महेश अण्णांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी अंबादास बाबा करगुळेंच्या माध्यमातून आले. अंबादास करगुळेला मत म्हणजे तात्या कोठेंना मत आहे. अंबादास करगुळेला मत म्हणजे महेश कोठेंना मत आहे. मला शपथ घेऊन सांगा, मला तुम्ही सांगितल्या लोकांनी शपथ घेऊन सांगा की तुम्ही सरळ अंबादास करगुळेला मतदान करणार आहे आणि पाण्याची पाण्यात मतदान करणार आहे. एकही मत पेटीला कमी नाही झालं पाहिजे. कारण एखादा शब्द देणाऱ्याच्या विश्वासाने भाऊ मला एखादा शब्द आपण सगळ्यांनी शपथ घ्यायचं की या भाजपच्या उमेदवारांना पेटी उघडल्यानंतर पैकीच्या पैकी मतं देऊन स्वर्गीय तात्यांना, स्वर्गीय अण्णांना श्रद्धांजली अर्पण करायचंय. माझ्या पूर्वजांना साक्ष ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, तात्यांनी जसं चाळ नावावर करून दिली, या चाळ बांधण्यासाठी मी इतकाच प्रामाणिक प्रयत्न करेल हाही विश्वास आपल्याला देतो. आणि बाबा साध्याचा येतो, आनंदाचा येतो आणि सन्मानाचा येतो. जरी पुण्यतिथी 17 तारखेला तात्यांची असली तरी त्या 17 तारखेला तात्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची सुवर्ण योग सुद्धा त्या ठिकाणी जुळून आलेला आहे. तुम्ही या चारही उमेदवारांना निवडून द्या. जे देवेंद्र दादा कोटेंनी वर्षभरात 100 कोटीचा निधी फक्त आपल्या शहर मध्यमध्ये आणलाय. त्यांचं स्वागत करून एक टाळ्या वाजवा. कारण हा निधी दादानी एका वर्षात आणलाय. दादाचा शब्द देवाभाऊ टाळत नाही. परवाच आपण बघितला, दादानी सोलापूरला एक शब्द दिलाय, रोज पाणी दिल्याशिवाय पेटा बांधून घेत नाही. दादा, आम्हाला तुमच्याकडे एक शब्द पाहिजे. NG मिल चाळ, जुनी मिल चाळ, कोल्हापूर चाळ, हे जेवढे चाळ आहेत त्या चाळीचं भेटू आठवून त्या चाळीला तुम्ही 7 बारा उत्तर द्या. या साक्षीने तुम्हाला आम्ही विनंती करतो. ही जनता तुमच्यावर विश्वास आहे. कारण तुमचं काम तात्यांचा सुरत त्याला एक बोलायचं आहे. जे लोक आज काँग्रेसकडे थांबले त्यांनी तात्याने मोठे केलं. आज मध्ये मी स्वतःच्या जीवात मोठं होतो. 2014ला मला माहिती आहे, 2014ला महेश अण्णाला शिवसेना पाठवण्यात त्यांचा जास्त मोठा हात होता. शिवसेनेत पाठवून त्यांनी शिंदे साहेबांच्या जवळ गेले आणि आता मध्ये शिंदे साहेबांसोबत मी आहे, काही सोबत मी आहे. अरे तुझ्यासोबत कोण नाही म्हणून
चेतन नवटे सारखा घराघरात भांडण होते. आज मला सांगा एका पॅनल मध्ये 2 नवटे त्यात दुसरे कोण होते प्रभागात कोण होते 2 नवटे कशाला पाहिजे. तुम्ही म्हणता ना आम्ही अन्याय केला तिघं काँग्रेस म्हणून बीजेपी मध्ये आलो पैशासाठी आलो. अहो दादा 2017 साली यांचं निवडणुकीला 1 कोटी रुपये दाखवले ते. आजच्या काळात त्यांची मालमत्ता जंगम मालमत्ता 25 कोटी कुठं आले 25 कोटी कुठं आले. आज म्हणतात माझा मी बोलत नाही. आज आपले वारत चाळीत किती गरीब लोक आहेत. आज मी बी गरीब आहे. माझी इथं बसलेले माता भगिनी सगळे गरीब आहेत. पण आम्ही स्वाभिमानी आहे. गरीब लोकांना भांडण लावत नाही घराघरात भांडण लावत नाही. माझी विनंती आहे तात्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. महेश अण्णाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. कोटे परिवाराच्या पाठीशी आम्ही पहिला बी होतो आता बी आहे. मला एवढंच विनंती करायचं आहे आज दादाच्या पाठीशी आमच्या पाठीशी तुम्ही गंभीरपणे जुनीमेलचा असतील एनजीमेलचा असतील कोल्हापूरचा भारतचा पाटीलचा कोल्हापूरचा जेव्हा हे भूत पुरतील तेव्हा फक्त देवेंद्र दादा चेतन नवटे समोर दिसायला पाहिजे. हे माझी विनंती आहे. आमच्यावर असंख्य असे आरोप मुद्दाम करण्यात आले की आम्ही काही विशिष्ट रक्कम तुमच्याकडून घेतली आणि त्या रकमेच्या पोटी आम्ही तुमच्या या पक्षामध्ये प्रवेश केला. खरं तर मी वारंवार सांगितलं की विशिष्ट रक्कमा कोणाला दिसतात कारण कायमच त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये रक्कमा मोजायची सवय लागली. मग ती महापालिकेची टक्केवारी असू द्या किंवा विशिष्ट कोटा असू द्या त्यामध्ये स्वतःचा कोटा पहिल्यांदा बघायचा आणि नंतर मात्र कागदांचा बघायचा. अशा लोकांना या ठिकाणी ती सवय झाली. परंतु ही जनता प्रभाग क्रमांक 15 मधली ही सर्वांना ओळखून आहे की खऱ्या अर्थाने काम करणारं व्यक्तिमत्व कोण आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जनतेची कामं करणारं व्यक्तिमत्व कोण आहे. खरं तर मी जास्त काय बोलणार नाही. फक्त जाता जाता काही मुद्दे मांडेल की आज भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार या प्रभाग क्रमांक 15 मध्ये येणं कसं गरजेचं आहे. देशामध्ये नरेंद्र आहेत राज्यामध्ये देवेंद्र आहेत आणि शहर मध्ये सुद्धा देवेंद्र आहेत. त्यामुळे या ठिकाणी या 4 प्रभाग क्रमांक 15 मध्ये देवेंद्र दादांच्या विचारांचे नगरसेवक या ठिकाणी येणं गरजेचं आहे. खरं तर आपण जर पाहिलं की प्रभाग क्रमांक 15 मध्ये सर्वात जास्त परिसर मला वाटतं 60% परिसरात चाळींचा येतो आणि प्रामुख्यानं जर सर्वात मोठा प्रश्न कुठला असेल तर दादा तो बीडूचा प्रश्न आहे. आणि प्रामुख्यानं खरं तर मी या भागाचा प्रतिनिधित्व करतो एक आज उमेदवार म्हणून मी तुमचा प्रथमतः मी आभार मानतो की तुम्ही तो विधानसभेमध्ये या ठिकाणी प्रश्न मांडला आणि तमाम या ठिकाणी जनतेची आपण या प्रश्नावर तुम्ही वाचा फोडली. खरं तर नरसिंगीर जीविल चाळ असेल जुलमील चाळ असेल कोल्हापूर चाळ असेल आणि उमानगरी असेल या ठिकाणी बिटूचा इतका गहन प्रश्न आहे आणि मला वाटतं हा बिटूचा प्रश्न जर कोण सोडायची जर कोणामध्ये धमक असेल तर ती माननीय देवेंद्रदा कोटेमध्ये